जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कुडाळ येथे जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आले. कुडाळ येथील डॉक्टर संजय निगुडकर हॉस्पिटलमध्ये 20 जानेवारीला हे आयोजन करण्यात आले, अशी माहिती प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संजय निगुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. क्रम चालू केलेला आहे. म्हणजे जन्मजात हृदयामध्ये व्यंग असणाऱ्या मुलांचं प्रमाण जगभर साधारण 1000 जन्मणाऱ्या मुलांच्या मध्ये 10 ते 15 असं असतं सरासरी. म्हणजे 8 ते 15 असं रेंज होतं जगभर. साधारण 3 ते 4 ही मेजर मोठे दोष असणारी मुलं असतात आणि उरलेली मायनर दोष असणारी मुलं असतात. पण याच्यामुळे पुढचं खूप गुंतागुंत होते. बऱ्याचशा वेळेला या मुलांना अनेक ऑपरेशन्स लागतात आणि ऑपरेशन लागल्यानंतर त्यातले काही मुलं जेव्हा उशीर होतो ऑपरेशन व्हायला तेव्हा दगावतात. तर एक म्हणजे आम्ही असा पण एक उपक्रम चालू केलेला आहे जिथे गरोदर पेशंटमध्येच त्या बाळांच्या मध्ये असणारे व्यंग शोधून काढणे. म्हणजे हळूहळू जशी टेक्नॉलॉजी आता सुधारणा होते त्यामुळे ते शोधून काढून आधीच त्याच्यावर उपायाची योजना करणे. आणि दुसरं म्हणजे की जे ऑलरेडी हृदयात व्यंग होऊन जन्म झालेली मुलं आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली, तर त्यांच्यासाठी कुडाळ रोटरी क्लबतर्फे आम्ही 2016 साली एक कॅम्प घेतला होता. त्याला पेडियाट्रिक इकोकार्डिओग्राफी कॅम्प असं आम्ही 16 ऑक्टोबरला घेतला होता. 2017ला घेतला होता. आणि त्याची बेसिक कन्सेप्ट होता डॉक्टर अमोक शुभे यांचा. त्यानंतर त्यांनी सांगितलं की इथे डॉक्टर प्रशांत बोभाटे म्हणून DM कार्डिओलॉजीचे पेडियाट्रिक इकोकार्डिओग्राफी केलेले पेडियाट्रिक कार्डिओलॉजी केलेले डॉक्टर यायला सुरुवात झालेली आहे 2 वर्षांपासून. मग त्यांची मदत घेऊन आम्ही हा कॅम्प ऑर्गनाईज केला. तर त्या कॅम्पमध्ये आम्ही जिल्ह्यातली जवळजवळ स्कूल हेल्थमध्ये असणारे किंवा स्कूल हेल्थच्या बाहेर असणारी पण काही मुलं स्क्रीन केली. आणि त्या कॅम्पमध्ये आम्ही एकूण 102 मुलं ओव्हरऑल स्क्रीन केली. त्याच्यापैकी 70 मुलं सिलेक्ट झाली आणि त्यापैकी 42 मुलांच्या मध्ये आम्ही सर्जरीची त्यांची व्यवस्था केली. म्हणजे हे कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलतर्फे डॉक्टर प्रशांत बोभाटे यांनी मदत केली. रोटरी क्लब कुडाळ, रोटरी क्लब अंधेरी आणि डॉक्टर प्रशांत बोभाटे यांच्या सहकार्याने हे करता आलं. तर मी इथे लिस्ट ती आता आणलेली आहे. त्याच्यामध्ये 37 सर्जरी झालेल्या मुलांची लिस्ट माझ्याकडे आहे. 5 मुलांची लिस्ट अजून त्यांनी दिलेली नाहीये. पण एकूण 42 सर्जरी झाल्या. आणि साधारण ह्या सर्जरी छोट्यापासून मोठ्यापर्यंत होत्या आणि एक 50-75 हजार रुपये खर्च येणाऱ्यापासून अगदी 3-4 लाख खर्च येणाऱ्या अशा सर्जरीज होत्या. आणि त्या जवळजवळ म्हणजे त्याच्यातल्या काही पेशंटमध्ये 25,000 किंवा 50,000 रुपये खर्चामध्ये त्या सर्जरी केल्या. आणि काही पेशंटमध्ये पूर्णपणे फ्री सर्जरी करण्यात आल्या आहे. तर असं आपण म्हणता येईल की त्या 2017 साली जी मेजर जो चंक होता म्हणजे मुख्य या लहान मुलांच्या मधला ग्रुप होता तो आपण सिलेक्ट करून त्यांना जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती केलेली आहे. आता पुन्हा या रोटरीतर्फे आम्ही यावर्षी पण येत्या रविवारी 21 जानेवारीला असाच कॅम्प 20 जानेवारीला असाच कॅम्प ऑर्गनाईज करतोय की जिथे उरलेली जी मुलं असतील आणि नवीन कोणी जर मुलं डिटेक्ट होत असतील तर त्या मुलांना आम्ही तसंच मदत करून त्यांना ऑपरेशनसाठी मदत करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही प्रशांत बोभाटे म्हणजे त्यांचीच टीम, त्यांच्याबरोबर एक अजून कार्डियक सर्जन येणार आहेत, त्यांच्याबरोबर सोशल वर्कर येणार आहेत अनुराधा सावंत म्हणून, जे आपण कोकिळाबेन हॉस्पिटल मुंबई अंधेरी इथल्या असणार आहेत, प्लस आमचे रोटरीचे सगळे मेंबर असणार आहेत. आणि आम्ही ते स्क्रीनिंग कॅम्प करून त्यात जी सिलेक्ट मुलं होतील त्यांना पुन्हा ऑपरेशनसाठी किंवा जी मदत लागेल ती शक्यतो सर्व करण्याचा मदत करणार आहोत. त्यासाठी आम्ही सिव्हिल सर्जन सरना निमंत्रण दिलेलं आहे म्हणजे उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी. आणि कलेक्टर सरना पण आम्ही विनंती करणार आहोत त्यांनी यावं म्हणून त्याच्यासाठी. शिवाय आपले नगराध्यक्ष ओंकार तेली यांना पण आम्ही विनंती केली आहे की उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी तुम्ही यावं.
साधारण 9 वाजता आम्ही तो कॅम्प चालू करणार आहोत. ते 9 ते 5 संध्याकाळीपर्यंत कॅम्प असणार आहे आणि 10:30 वाजता आम्ही उद्घाटनाचा प्रोग्राम करणार आहोत. तर आम्ही स्कूल हेल्थच्या माध्यमातून सगळ्यांना टायमिंग कळवले. त्या तालुक्याला एक टाइम अलॉट केलेला आहे आणि तो आम्ही त्यांना प्रत्येकाला कळवलेला आहे आमच्या एका स्कूल हेल्थच्या डॉक्टरांच्या तर्फे. त्यामुळे 9 वाजता आम्ही चालू करणार आहोत श्री गणेश हॉस्पिटल कुडाळ, म्हणजे माझ्या इथेच याच हॉस्पिटलमध्ये, आणि संध्याकाळी 5 पर्यंत हा कॅम्प चालेल. शिवाय त्या दिवशी आम्ही जे सिलेक्ट झालेली मुलं असतील त्यांची लिस्ट सिव्हिल सर्जनना कळवणार आहोत आणि त्यांच्याकडून जी काही मदत मिळेल ते पण बघणार. पण आता गेल्या खेपेला सिव्हिल सर्जन सरांनी आम्हाला बाकी सगळी मदत केली की ॲम्ब्युलन्स दिली होती, सिस्टर, ड्रायव्हर, एक डॉक्टर दिले होते आणि ते सगळ्या या मुलांना इकडे घेऊन आले होते आमच्याकडे आणि त्याच्यातून आम्ही सिलेक्ट करून यांना पुढे मुंबईला पाठवलं होतं. किंवा हे बाकी नंबर सांगितलेले डॉक्टरांकडे पण ते फोन करून नाव नोंदवू शकतात. चीफ मिनिस्टर फंड, नंतर सलमान खानच्या ट्रस्टमधून झाली, नंतर सिद्धिविनायक ट्रस्टमधून झाली आणि रोटरी क्लब ऑफ अंधेरी, या 4 लोकांनी त्या फंड जमा करण्यामध्ये मदत केली आणि ते सगळं सोशल वर्कर सौ अनुराधा सावंत यांनी कोऑर्डिनेट करून त्यांनी ती हेल्प मिळवलेली होती. त्यांना येणारा खर्च आणि त्यांना ऍक्च्युअली किती खर्च लागला, म्हणजे बरेचसे पेशंट टोटली फ्री पण आहेत, पण साधारण एक समजा 3-4 लाख खर्च येणार असेल तर त्यांना 25-50 हजार रुपये त्यांना भरायला लागले. आता हे पण ते भरायला त्यांना लावतात का, कारण नाहीतर कधी कधी पूर्ण फ्री झालं तर त्याचं हे राहत नाही एक, आणि छोटे जे इन्व्हेस्टिगेशन लागतात म्हणजे त्यांना ऑपरेशनसाठी सिलेक्ट करण्यापूर्वी त्यांना एक ती कधी कधी एन्जिओग्राफीज करायला लागतात, तर त्यासाठी येणारा खर्च 25,000 रुपये असतो. तर तो तपासाचा खर्च म्हणून ते घेतात आणि मग ऍक्च्युअल ऑपरेशनचा सगळा खर्च असा मिळवला जातो ट्रस्टमधून. शिवाय त्यांच्याकडे धर्मशाळेमध्ये ते राहायची सोय पण करतात, म्हणजे चांगली धर्मशाळा असते त्यांच्याकडे आणि तिथे त्याला डॉर्मिटरी म्हणतात आणि त्याच्यामध्ये गेलेल्या नातेवाईकांना एक नातेवाईक, आई वडील यांची सोय करतात आणि जवळजवळ त्यांच्यासाठी कमीत कमी खर्चात ते कसं करता येईल ते बघितलं जातं. डॉक्टर अमोक चुबे, डॉक्टर रावराणे, डॉक्टर रवी जोशी, डॉक्टर केसरे, डॉक्टर GT राणे, डॉक्टर आकेरकर आणि सावंतवाडीवरून डॉक्टर कादंबरी पावसकर पण येणार आहेत. तर हे लोक इकोकार्डिओग्राफीच्या स्क्रीनिंगसाठी येणार आहेत, म्हणजे हेल्प करण्यासाठी. त्या मुलांना पहिल्यांदा त्यांचं मागचे रेकॉर्ड्स बघून, रिपोर्ट्स बघून त्यांचं स्क्रीनिंग केलं जाणार पहिल्यांदा आणि मग जी मुलं सिलेक्ट होतील की ज्यांना इकोकार्डिओग्राफी लागेल त्यांना आम्ही आमच्या इकोकार्डिओग्राफी मशीनवर, म्हणजे सोनोग्राफी मशीनवर इकोकार्डिओग्राफी करून पुढचं त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार. तर सगळ्या म्हणजे तुम्ही असा आमची अपील आहे की एक आमची मोठी सोशल ॲक्टिव्हिटी आहे, तर जर तुम्ही त्याला चांगलं जर प्रसिद्धी दिली तर जास्तीत जास्त लोक याचा फायदा घेतील. त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझ्या हॉस्पिटलचे नंबर देतो आम्ही, म्हणजे माझे आहे 222-047 एक नंबर आहे, दुसरा आहे 221-073 आणि तिसरा आहे 22-16-47.